हे आंदोलन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये सुद्धा लक्षवेधी सूचना सुद्धा त्यांनी मांडली नाही, आमची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि म्हणून हा महामोर्चा आयोजित आहे आजच्या दिवशी। तरी या सरकारला फक्त त्यांचं पडलंय, याचं काय झालं त्याचं काय झालं, पण ह्या एवढ्या लाखो अंगणवाडी सेविका मुलांचं भविष्य, मुलांना खाऊ नाहीये, मुलांना कुठल्याही काही सुविधा आता मिळत नाही। आम्ही आंदोलन करत असल्यामुळे मुलांचे इतके हाल चालू आहेत, आमची आणि मुलांची भेट नाहीये आणि ते छोटी मुलं, ती मुलं आमचे कुपोषित होण्याचा संभव आहे, तरी ह्या सरकारला अजून जाग येत नाहीये। या सरकारला काय म्हणावं, या सरकारला कशी जाग येत नाहीये आणि आमच्या एवढ्या तुटपुंज पगार द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि त्यांचे मंत्र्याचे संत्र्यांचे 2-2, 4-4 लाख रुपये त्यांचा पगार आहे आणि आम्हाला थोडा सुद्धा पगार त्यांना देऊशी वाटत नाहीये। म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत की त्यांनी लवकरात लवकर आमची दखल घेतली नाही तर आम्ही बेमुदत संपावर आहोत आणि तुम्ही या मुलांचा हाच आम्ही पुढे संप चालू ठेवणार आहोत। या मुलांचं भविष्य, या मुलं कुपोषित झाले नाही पाहिजेत। आमच्याकडे गरोदर महिला असतात, छोटी मुलं असतात आणि त्या मुलांची आम्ही काळजी घेतो आणि ती या सरकारने या मुलांचं भविष्य हे आमच्या हातात आहे, तरी या सरकारने याची जाणीव ठेवली पाहिजे। एवढ्या लाख महिलांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि तो मुलांचा आणि महिलांचा आशीर्वाद घेतला नाही तर त्यांना ते लागणार आहे। आम्हाला हा पगार दिला तर काही त्यांचा फरक पडणार नाही। आमच्याच या टॅक्स मधून सरकार चालवलं जातं आणि त्यामुळे या सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि आम्ही असाच बेमुदत संप हा चालू ठेवणार आहोत। आमच्या मागण्या हक्काच्या